नमस्कार, मी प्रसाद शिवाजीराव जोशी। आपल्या देशामध्ये लोकशाही शासन व्यवस्था आहे। संविधानाने नागरिकांना मतदानाचा अधिकार दिलाय। जनता ही सरकार निवडते। देशाच्या कानाकोपऱ्यात वर्षभर कुठे ना कुठेतरी निवडणूक प्रक्रिया चालू असते। निवडणूक प्रक्रिया म्हटलं की राजकीय पक्ष आणि त्यांचे उमेदवार हे आपण बघतो, वेगवेगळ्या पद्धतीने ते प्रचार करतात। मतदारांना आकर्षित करण्यासाठी आश्वासनं देतात, प्रलोभन दाखवतात। प्रत्यक्ष जाहीर सभांमध्ये अनेकदा भीती दाखवली जाते की विरोधी पक्षाचं सरकार आलं तर तुमच्या आयुष्यात किती नकारात्मक परिणाम होईल आणि काय काय होईल, अशा पद्धतीचाही प्रचार आपल्याला दिसून येतो। याचं सर्वात मोठं उदाहरण म्हणजे नुकतेच लागलेले लोकसभा निवडणुकांचे निकाल। या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये भारतीय जनता पक्षाने अबकी बार 400 पार असा नारा दिला आणि विरोधकांनी नेमके याच मुद्द्यावर लक्ष केंद्रित केलं। भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील सरकार जर 400 पार त्यांनी जर संख्याबळ प्राप्त केलं तर या देशामधलं संविधान धोक्यात येईल, अशा पद्धतीने त्यांनी प्रचार सुरू केला। कदाचित निवडणुकाही होणार नाहीत आणि त्यामुळं पूर्ण लोकशाही संपुष्टात येईल, अशा प्रकारची भीती निर्माण केली गेली। आणि लोकसभा निवडणुकीचे निकाल बघितले तर आपल्याला असं म्हणता येईल की त्यांना काही प्रमाणात यश सुद्धा मिळालं, कारण त्यांनी हा नॅरेटिव्ह मोठ्या प्रमाणात सेट केला आणि त्याचा परिणामही त्यांना दिसून आला। पण खरंच प्रश्न असा आहे की असं होतं का किंवा असं करता येतं का? तर याचं स्पष्ट उत्तर नाही असं आहे। असं करता येत नाही, कारण आपल्या देशातील न्याय यंत्रणा ही संविधानाची रक्षक आहे। यापूर्वीच 1972-73 मध्ये केशवानंद भारती खटल्याचा निकाल देताना 13 न्यायाधीशांच्या घटनापीठानं असं स्पष्ट केलेलं आहे की संसदेला 368 कलमान्वये संविधानातील काही तरतुदींमध्ये बदल करण्याचे अधिकार दिले गेले आहेत, पण इतके अमर्याद अधिकार नाहीत की संविधानाच्या मूलभूत संरचनेला धक्का लागेल। त्याच्यात बदल करता येतील एवढे अधिकार संसदेला नाहीत। या खटल्याने याला बेसिक स्ट्रक्चर जजमेंट असंही म्हणलं गेलं, कारण या खटल्याच्या निकालाने देशाच्या लोकशाहीवर खूप मोठा परिणाम झाला। अर्थातच सत्ताधीशांना हा खटला आवडणारा नव्हता, कारण नेतृत्वाखाली या आंदोलनाला पाठिंबा मिळाला आणि त्याचा प्रतिसाद एवढा वाढला की केंद्र सरकारने गुजरात विधानसभा भंग केली आणि हे लोन पूर्ण देशामध्ये पसरलं। बिहारमध्ये सुद्धा अशाच पद्धतीनं उद्रेक झाला आणि तेथील विधानसभा सुद्धा सरकारने भंग केली आणि जयप्रकाश नारायण यांच्या आंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळू लागला। पूर्ण देशभर हे आंदोलन वाढू लागलं आणि इंदिरा गांधी तत्कालीन पंतप्रधान होत्या, यांना ते आवडणारं नव्हतंच। आणि झालं काय तर 24 जून 1975 रोजी इंदिरा गांधी यांच्या विरोधात निकाल गेला आणि